हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवते फायबरयुक्त पालक पराठा। तर पालकची भाजी सगळेच नाक मुरडतात खाण्यासाठी। तर तुम्ही अशा पद्धतीने पालक पराठे बनवा, मुलं किंवा घरातले लहान मोठे सर्वच आवडीने खातील। तर बघूया आपण रेसिपी। तर इथे एक जुडी पालक घेतला आहे, स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये उकळून घेणार आहे। त्यानंतर त्याची पेस्ट तयार करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढची रेसिपी नक्की पोहोचेल। आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल। तर इथे पेस्ट देखील तयार झालेली आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ, तीळ आणि ओवा देखील त्यामध्ये मी ॲड करणार आहे। तर तुम्ही पीठ तुमच्या घरी किती मेंबर आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ शकता आणि पालक पण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता पीठ मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी घाला, नाहीतर पाण्याची काही गरज नाही पडत त्यामध्ये। तर असं ग्रीन कलर दिसला तर मुलं देखील आवडीने खाता वेगळं काहीतरी म्हणून, त्यामुळे तुम्ही देखील नक्की बनवा। आणि पीठ आपलं झालेलं आहे मळून, आणि ते आपण 15 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया। तर इथे मी लसूण भाजून घेणार आहे आणि मिरची। तर खूप सिंपल चटणी ही। तर ठेचा आपण हिरवा बनवतो तसाच हा लाल मिरचीचा मी ठेचा बनवणार आहे, म्हणजेच